दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त संडे आहे, तर मी आज ब्लॉग शूट करते. खूप दिवसानंतर मला खूप इच्छा झाली ब्लॉग शूट करण्याची. तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. आजच्या दिवसात काय काय होते ते बघूयाच आपण. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7. मी मस्त आता उठलेली आहे. बघू आपण काय होते ते. गुड मॉर्निंग गाईज. इथं मम्मी पण उठलेली आहे. मम्मी गुड मॉर्निंग कर. आणि आमचा दादा असा इथं बसलेला आहे. तर काय तुम्हालाच दाखवते. मम्मी कुठं चालली? मम्मी कुठं चालली? कुठं चालली? बाहेर चालली. कुठं चालली? काय करते गारव्यात? आपला कचरा पण दिसतोय. ओके, आज पोह्याचा नाश्ता करायचा आहे का आपल्याला? पोह्याचा नाश्ता करायचा आपल्याला. मी असा अर्धा दरवाजा लावून ठेवतो, कारण बाहेर खूप धूळ येते. बघा बाहेरचं वातावरण. म्हणजे सकाळी सकाळी मस्त क्लिनिंग सुरू झाली, आवरणं. सोफा आवरते मग मी सगळा. बाजाराचं काय डायरेक्ट असं घ्यावं लागेल. मम्मी काय करते? मम्मी आमची रोज सकाळी गरम पाणी पिती. असं आहे आमचं किचन. दादाचं काय चालू आहे? सजण्यात धजण्यात बिझी आहे हा. सजण्यात धजण्यात बिझी आहे तो. कुठे चालला आता? काय करतो आता? तू कढीपत्ता घेऊन ये जा. धर कढीपत्ता घेण्यासाठी आलोय मी. कढीपत्ता बघू, हे झाड आहे आमचं. चला आता हा कढीपत्ता दिदीला देऊ. म्हणजे काय बनवायचं आहे आज? हां, पोहे. माझ्या लक्षात नव्हतं. तर आता पोहे बनवायचे, तर हा दिदीला देऊ. तर एवढा मोठा टाकायचा नाही आहे याच्यामध्ये. तर याच्यातले आम्ही आहे ना म्हणजे खात असतो. तर त्याने काय होतं, मी तुम्हाला सांग, त्याने काय होतं माहिती आहे का? हेअर क्वालिटी चांगली राहते त्याने. म्हणून कढीपत्ता असा कच्चा धुवून चावून खायचा. नॅचरल जो आपला कलर हेअरचा तो टिकून राहतो. तेच. मेन म्हणजे तर समजलं काय? तर तुम्हीही सुरू करायचं, म्हणजे तुमची हेअरची जी क्वालिटी आहे ती चांगली राहील. म्हणजे कलर टिकून राहतो. कंडिशन एक प्रॉपर राहतील केसांची. तर चला पोहे करताना भेटूया आपण. हे खात असतो हे कशासाठी पण तुम्हाला सांगितलं. तर ह्याचं कारण मी याचं पाणी घेतलं, वाटी टाकले याच्यात टाकलं 3 खातो मी. तर हे काय करायचं असं धुवून घ्यायचं. याच्यामध्ये ना पानांवरती थोडीशी घाण वगैरे असते, धूळ वगैरे बसलेली असते, बाहेर लाड असतो. डायरेक्टली धुवून असं कच्चंच खायचं. हे बघा, हे असं आहे, डायरेक्ट खायचं. जाऊन पूर्ण खाऊन घ्यायचे. म्हणजे त्यांनी कशी चांगले राहणार. तर तुम्ही सुरू करा आजपासूनच. काय करते आपण? हवा किती सुटली आहे, बापरे. बघितलंच तुम्ही, खूप जास्त हवा सुटलेली आहे. त्याच्यामुळे हे मिरचीचं रोप आहे त्या कुंड्यांमध्ये लावलेलं. तर त्याला थोडं एका साईड दिशेला जे झुकलेलं आहे, तर त्याला छोटी छोटी फुलं पण आलेली आहेत. आता मस्त मिरच्या पण येतील. तर मम्मी त्याला एका साईडने दगड लावते त्याला सपोर्ट म्हणून.
झालेली आहे. आता मी बनवत आहे नाश्त्याला पोहे बनवून घेते आणि मग काय काय होतं बघूयाचा. मी तर आले आहे किचनमध्ये, तर आता मस्त पोहे बनवून घेऊया आपण. चला लेट्स गो. मी रेसिपी नाही दाखवत पोह्यांची, कारण बेसिकच असते. इथे मी फ्रीजमधून मिरच्या काढते आहे आता. म्हणजे सगळं मी एका ताटात सगळं काढून घेते, स्वच्छ धुवून घेते, कारण आपण बघतो खूप हायजीन राहणं सध्या खूप मस्त आहे. तर मी ते सगळं धुवून घेत आहे स्वच्छ. आणि साईडला दूध आलेलंच आहे, आपलं दूध पण आहे तिथे ठेवलेलं. आणि मम्मीचे अशी छोटी छोटी कामे चालू आहेत इथे. संडे म्हटलं तर काही ना काही काम निघतेच जास्त. आणि हे रोपटं आहे, झेड प्लांट आहे, त्याला आम्ही घरातच ठेवतो. त्याला थोडं पाणी दिलं मी. आता मॅच चालू आहे, तर मला मस्त मॅच बघायची होती. मी तर हायलाईट बघते. मी हायलाईट बघितले आता, पण असं झालं की मला कळतच नाही नेमकी मॅच काय चालू आहे काय नाही. तुला काय माहिती आहे का? आता ते मॅचचं कसं असतं माहिती आहे का, हे टेस्ट मॅच. आता नवीनच तिला आवड निर्माण झाली क्रिकेट बघण्याची. होऊ शकतं माणसाला कधी पण कोणती आवड, असं काही नसतं. तर तिला थोडंसं माहिती नाही आहे, वन डे किंवा T20 वगैरे त्या मॅचबद्दल तिला माहिती. हे टेस्ट मॅच जे महिलांचं जी क्रिकेट टीम आहे इंडियाची, तर ती कधी कधीच टेस्ट खेळत असतात. तर ती एक टेस्ट आता चालू आहे, तर तिला समजलंच नाही कसं असतं ती. म्हणजे आता त्याच्यात 2-2 डाव असतात ना, मी तिला सांगतोय. तर पहिला म्हणजे प्रत्येकाला 2-2 डाव मिळतात. आता ज्याने जर टॉस जिंकला, ज्याची बॅटिंग चालू आहे, तर सपोज त्याने आता पहिली बॅटिंग इंडियाची होती, तर इंडियाने केले सपोज 150 रन. मग नंतर त्यांची बॅटिंग सुरू झाली, तर त्यांची बॅटिंग त्यांनी केले सपोज 150 रनपेक्षा ती जास्त करू शकतात त्यांचे आऊट होण्यापर्यंत किंवा त्यांनी डाव घोषित करण्यापर्यंत. सपोज त्यांनी केले 200 रन, तर त्यांच्याकडे 50 रन एक्स्ट्रा झाले त्यांच्याकडे. तर मग आता इंडिया 50 रन करेपर्यंत इंडियाचे एक बी रन नसणार, 50च्या पुढून रन काउंट होणार त्यांची. मग ते करू होतील तेवढे इंडियाचे होतील, मग इंग्लंड खेळले तर तेवढे रन त्यांना करावं असं. मग ते 2-2 मॅच झाल्यानंतर मग कळणार विनर कोण आहे ते. अच्छा. आणि ओव्हर किती पण होतात का त्याच्यात? 150 मी म्हटलं इंडियाने 150 केले आणि त्यांनी 200 केले, त्यांच्याकडे 50 एक्स्ट्रा राहिली. पण जर इंडियाने 150 केले आणि त्यांनी 100च केले, तर इंडियाला 50 रन भेटणार त्यांच्याकडचे. इंडियाला 50 रन भेटणार. अच्छा. मग इंडियाने सपोज 5 रन केले, स्कोअर 5 झाला दुसऱ्या डावाचा, ऍक्च्युअल स्कोअर 55 झाला. आणि ओव्हर किती पण असतात का? दिवसभरात काहीतरी लिमिट आहे तेवढ्याच ओव्हर खेळायला. अच्छा, एका दिवसात. ठीक आहे, थँक्यू. मला क्रिकेटची आवड निर्माण झाली, बघायला वगैरे खूप आवडतं, पण म्हणजे नॉलेज जेवढं होतं तेवढं तर कळतं मला. बट हे वन डे वगैरे काय चालू, टेस्ट मॅच वगैरे ह्याचं माहिती नव्हतं. तर मी सहज दादाला विचारलं, म्हणलं मला पण आपल्याला पण कळालं पाहिजे, नुसतं मॅच बघायची काय चाललंय. तर आपले नॉलेज वाढलेलं आहे आज. थँक्यू सो मच. आता मम्मी पोहे बनवती मस्तपैकी, आपण पोहे खाऊन घेऊया. मस्त मी सगळं प्रिपरेशन करून दिले, आता मम्मी बनवती आहे. काय करू मम्मी? हे बघा गाईज, मी म्हणते मम्मी पोहे करल आणि मम्मी माझ्याकडे आली पोहे कर म्हणते. तुला काय प्रिपरेशन करून दिलं दीदीने सगळं, तरी मम्मी इकडे बसली. दीदी पोहे मम्मी तू केलं काय? ठीक आहे, मम्मीला माझ्या हातचे खायचे आहेत, सुट्टी आहे ती आज घरी आहे, नाही तर रोज तीच बनवते. तर चला आता मी पोहे बनवते. पोहे रेडी झालेले आहेत इथे माझे. आता हे बघा सगळे जेवायला बसलेलो आता आम्ही. सॉरी नाश्ता मी जेवणच बोलतोय. नाश्त्याला बसलेत. नाश्त्यामध्ये तुम्हाला सांगितलंच पोहे होते. मग इथं दीदी बसलेली आहे. या पोहे खायला. दादा चाललेला आहे आता. मी आता कटिंगला चाललोय.
तर येतो मी कटिंग करू. आज संडे आहे, संडेला संडे टाइम भेटतो, संडेलाच. संडेलाच टाईम असतो. आल्यानंतर नेल कट करू. जा लेट्स गो. मम्मीचा नाश्ता झाला इथं. हाय, तर नाश्ता तर झालाय आपला. आता मी बनवत आहे मस्त जेवण. तर जेवणात बनवायची आज फ्लावर आणि वांग्याची भाजी कट करून ठेवली इथे. आणि इथे पाणी उकळत आहे. हे उकळतं पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून जे जर्म्स वगैरे असतात ते जातात. शक्यतो हे सगळं गरम पाण्यातच मी धुवून घेते. आणि इथे आहे वांग्याची भाजी पण बनवायची आपल्याला. आणि ही सुकी आणि ही पातळ भाजी आणि चपात्या. पाणीला मस्त आता गरम झालं एकदम कडक. तर मी आता हे फ्लावरमध्ये टाकते आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकणार. त्याच्यात मी कडक पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि 2-3 मिनटं असंच याच्यावरती राहू दे. फ्लावरची सुकी भाजी आणि ही इथे मी डाळ वांग्याची पातळ भाजी बनवत आहे. वांगे मस्त कट करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून पाण्यामधून त्यांना काढून मी कुकरमध्ये टाकते आता शिजण्यासाठी. डाळींबरोबरच मी वांगे शिजून घेणार आहे. आपण आज डाळ वांग्याची भाजी बनवत आहे मी आता. आणि मी 2 डाळी मिक्स घेते आहे, तूर डाळ आणि मूग डाळ. ह्या दोन्ही डाळी समप्रमाणात घेऊन त्यांना स्वच्छ धुवून मग मी कुकरमध्ये ॲड करते आहे. तर ह्या दोन्ही डाळी घेतलेल्या आहे मी इथे आता आणि ह्या स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये टाकणार आहे. मी काय करते, चपात्या बनवते. आणि इथे मी दादा पण आलेला आहे आता. मस्त कटिंग करून दाखवते मी त्याला. आणि माझा स्वयंपाक पण चालूच आहे. दादा पण कटिंग करून आलाय. वाव, मस्त दिसतोय, एक नंबर. खूप छान काम केलेलं इथं. वाव, ब्युटिफुल. झाले माझं जेवण बनवून. तर चला आता आपण जेवण करूया. तुम्ही पण या जेवायला. जेवणात काय बनवलं हे मी दाखवतेच. तर बनला आहे. मम्मी दाखव ग काय बनवलं. चपाती, डाळ, वांग, फ्लावर आणि काकडी. दिवसभरात बघितलंच तुम्ही मी काय काय केलं. आणि आता जेवण वगैरे आवरून थोडंसं रेस्ट केला. तर आता मला ही साड्यांची ऑर्डर होती. तर ह्या साड्या आहेत 4, यांना पॅक करायच्या. वेगवेगळ्या ऑर्डर आहेत म्हणजे. तर मी ह्या पॅक करते. चला आता ही आपली कामे करून घेऊया. अशा बॅगमध्ये म्हणजे हे साडीला मी प्लास्टिक लावते बघा आणि मग ते पॅक करून देते. मग आपण याच्यामध्ये ॲड्रेस पण टाकणार आहे. हे सगळ्या आधी भरून घेतो आपण. चला आता या 4 ऑर्डर ह्या 4 ऑर्डर आहेत आपल्या. आणि हे साड्या पॅक झालेल्या आहेत. आज संडे तर पोस्ट ऑफिस बंद असतं. तर आपण हे उद्या पार्सल त्यांना देणार आहोत. उद्या डिस्पॅचिंग उद्या होणार आहे याची. आणि लवकरच मी सेल पण लावणार आहे साड्यांचा. तर व्हिडिओ येईल किंवा लाईव्ह घेईल, जे असेल ते मी तसं इन्फॉर्म करेन पोस्टमध्ये. तर बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. टी टाईम. आमचे आवडीचे टोस्ट आणलेले आहे आणि बाजार पण आणलेला आहे. आणि बाजार पण आणलेला आहे. बाजार नाही दाखवला ॲक्च्युली, कारण खूप खूप ऊन होतं आज. खूप ऊन पडले, असं वाटते उन्हाळाच आहे. हे बघा काही आता हे मम्मीला भिजवून ठेवणार आहे याच्यात. म्हणजे ॲक्च्युली सगळेच भिजवून खातात, चांगलं लागतं ते जरा. बाजार आहे इकडे, दाखवतो.
हे इथे बाजारची पिशवी आणून अशीच ठेवलेली आहे, ते काय काढलेलं नाही. आणि बाहेरचं ऊन बघा, इथे घरामध्ये किती येतं ऊन. तीव्रता खूप आहे उन्हाची. आज पाऊस पडला आणि पाऊस गायबच झालेला आहे. हो, माझे केस किती मेसी झालेले आहेत. मेसी मेसी मेसी. Messi, 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 immens Messi. अद्रकचा चहा बनत आहे. तिथे टाकते अद्रक. अद्रक वाली चहा. इथे मम्मी पण रेडी झालेली आहे. थोडंसं काम आहे तिचं, तर ती बाहेर चालली आहे, ती आणि दादा. तर इथे मस्त आवरून झालंय. चाय पिएंगे, चाय पिएंगे. भांगल्यात नाही पण जाऊ दे. मम्मीचं चाललंय दूध आणि टोस्ट. दूध आणि टोस्ट खातोय. आत्ताच टोस्ट घेऊन आलो होतो आम्ही. बाजाराला गेलो होतो. हे बाजार पण तसाच पडलाय अजून. बघा, ही एकटी एकटीच खाते डार्क चॉकलेट. हा किती काय 150. 70% डार्क चॉकलेट आहे त्याच्यामध्ये, माहिती आहे का? कॅडबरी बॉर्न हेल्दी चॉकलेट. याला हेल्दी चॉकलेट म्हणतात काहीच, त्यामुळे हे चांगलं आहे खायला. याच्यात काही आपण प्रॉब्लेम नाही. डेली थोडी खातो, कधी मधीच खायचं. कसल्या डॉक्टर MBBS आहे, पण काही असं स्पेशल हार्ट स्पेशल ते नंतर असतं मग MD मध्ये असतं. मी पालक मस्त गावरान भेटले मला. 10 रुपयाला एक भेळ आहे. हे 2 आणले 20 रुपयाचे. 20 रुपयाचे 2 पालक. आणि कोथिंबीर सगळ्यात महाग आहे आणि भेटतच नाही. तर हा 20चा छोटा, 20 रुपयाचा आणि छोटा. मस्त मला मिळालेली आहे लवंगी मिरची. तर ही मी 30 रुपये पावशेरने आणलेली आहे. आणि बाकीचा भाजीपाला मी ठेवून दिला, मला व्हिडिओ घ्यायचा लक्षातच नाही. बाकीचा भाजीपाला याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे. हा पण आणलाय. आताच जाऊन आली लॅबमधून. मला काही आणलं का नाही खायला? केळी तुम्ही संगे केळी आणलेली. आणले बरं एक मी किती छोटी आहे ना, मला अजून पण खायला लागतं कोणी बाहेरून आलं का, है की नाही? तिकडे वळलं असतं बरं झालं असतं बांगड्याला तरी. मी तुला म्हणले होते बांगडी घेऊन जा आणि ते घेऊन ये म्हणून. उद्या 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 जायचं ना. पैसे तुम्ही सांगितले उद्या सांगू. असं कसं? काय मी राहू द्या ऑफिसमध्ये बॅग ठेवून जाईल आणि तिकीट घेऊन येईल. मग अजून काय काय मज्जा केली? काय नाही केलं बस होती. तीन वेळ घेतलं. हॅलो गाईज, शुभ संध्याकाळ. तर आता मस्तपैकी मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. तर आज जेवणामध्ये बनणार आहे गिलक्याची भाजी. घोसाळे गिलके, आमच्याकडे घोसाळे म्हणता, कोणी गिलके म्हणता. तर त्याची भाजी बनवते मी आज मस्त सुक्की. आणि वरती भाकरी बनवून ठेवलेल्या आहेत. चला दाखवते मी. इथे आहे भाकरी, दीदीने बनवली. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.